पदाची मस्ती नाहीये. तुम्हाला जी चरबी चढलेली ना ती चरबी उतरवण्यासाठी मी पुढे आलेलो आहे. माझं फिदाखानचं प्रकरण राहिलं बाजूला. संजय ह्याच्या मी काढलं म्हणून ते माझ्याशी दुश्मनी घेतात. अरे पुन्हा चौकशी कर ना. माहित तरी आहे का या मूर्खाला? विभागीय चौकशी झाल्याचं माहिती आहे का त्याला? 4 लोकांची कमिटी होती, त्याला माहित तरी आहे का? माझं जरी प्रकरण असलं तर स्पष्टपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तू सुद्धा ती मागणी कर, माझी चौकशी करा म्हणून. ते निदा ते नावं लक्षात येत नसाल. ते निदा खान प्रकरणामध्ये तुझा संबंध नाही म्हणून जाहीर कर. तुम्हाला बाप आहे असं म्हणतोस तू. कुणाचा बाप होतोस रे तू? एवढी मस्ती तुझ्यात कसली? अर्बन टेररिस्ट आहेस तू. तो तुझा जो टोपीवाला दाढीवाला आहे ना तो निजाम, त्यालाही सांग हा महाराष्ट्र आहे, मस्ती चालणार नाही. आम्हाला राजकारण शिकवायच्या भानगडीत पडतायत. हिंदूच्या मुलीचं धर्मांतर करता, लव जिहाद करता, ड्रग्स विकता. तुम्हाला काही करायचं ना, तुमच्या पूजा करायच्या. पिढ्याने पिढ्या सगळ्या बर्बाद होत चालल्या. नारेगाव हमेशा हमारे साथ में रहा है का? ड्रगचा धंदा करायसाठी. गेल्या 4 महिन्याचा फक्त रेकॉर्ड काढा. किती ड्रग्स त्या ठिकाणून पकडलं गेलं. पोलीस रेकॉर्ड आहे ना, FIR असेल ना तिथं. मी बोलतोय म्हणून नाही, पोलिसाचा रेकॉर्ड असेल का नाही सर? त्या ड्रग्स तस्करीमध्ये भाड खाणारे हे असे भाडकाऊ आम्हाला ज्ञान शिकवत आहे. अहो, त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलगा आज नशेच्या आहारी गेलेला आहे. दारूसाठी वडिलांचा आईचा खून करणाऱ्याचे प्रकार तिथे घडलेले आहेत. याचा आनंद, आसुरी आनंद हे लोक घेत आहेत. लव जिहादचे प्रकरण करायला लावत आहेत, धर्मांतराचे प्रकरण करायला लावत आहेत. असे अनेक जण या शहरामध्ये आहेत आणि त्याचा म्होरक्या हा इम्तियाज जलील आहे. कालपर्यंत त्यांनी प्रेसवाल्याच्या समोर सुद्धा यायची त्याची हिंमत नव्हती. आज तो दाखवायचा प्रयत्न करतोय की हम अभी है. कारण त्याला वाटलं की जर मी पुढे गेलो नाही तर लोक तोंडात शेण घालतील. अरे इम्तियाज, तू त्या मतींचं घर बर्बाद केलंयस. त्याच्या आईवडिलाचं स्वप्न तू धुळेला मिळवलेस. त्याच्या बायकोचं स्वप्न तू धुळेला मिळवलेस. खरा आरोपी तू आहेस. त्या फिदा खानला आणून तू त्या घरामध्ये ठेवणारा तू आहेस. तिला लपवणारा तू आहेस.